हे बघ बाबा, हे आहे पीनट बटर 6 किलो आणि इकडे 3 किलो आणि हे आहे बघ प्रोटीन पावडर. ठीक आहे, महिन्यामध्ये 3 kg खातो आणि वे प्रोटीनचा एक बॉक्स मला महिन्यामध्ये लागतो, एक डब्बा लागतो. ठीक आहे मला. तर सांगतो हे घेण्याचं कारण काय. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर बघ, हे पीनट बटर जे आहे ना, मी 100 ग्राम दिवसामध्ये खातो. तर याच्यामधून मला भेटते बघ 650 कॅलरी आणि सगळ्यात मेन मी घेतलं हे प्रोटीनसाठी. ठीक आहे, याच्यामध्ये मला भेटतं 32 ग्राम प्रोटीन. मी 100 ग्राम खातो तर 100 ग्राममध्ये मला 32 ग्राम प्रोटीन भेटतं आणि 650 कॅलरी भेटते. दोन्ही पण व्हायला, एक तर माझी कॅलरी कंप्लीट व्हायली आणि मला 32 ग्राम प्रोटीन पण भेटायली. आणि दुसरी सगळ्यात मेन गोष्ट, याच्यामध्ये मला 10 ग्राम फायबर पण भेटतं. ठीक आहे, तर दिवसाचं म्हणजे मला 30 ग्राम फायबर लागतं, नॉर्मली 25 ते 30 ग्राम. तर मला 10 ग्राम फायबर पण भेटून जातं, तर माझं फायबरचा इंटेक पण पुरा होऊन जातं त्याच्यामध्ये. तर सगळ्यात मेन कारण याचं हे घेण्याचं की बा प्रोटीन भेटतं आणि दुसरी कॅलरी कंप्लीट होती आणि तिसरी म्हणजे मेन गोष्ट की माझं फायबर इंटेक पण कंप्लीट होऊन जातं दिवसामध्ये, म्हणजे दिवसाचं हाफच्या थोडं कमी. ठीक आहे, तर आणि हे वे प्रोटीन, सगळ्यात मेन वे प्रोटीन घेण्याचं कारण हे आहे. बाकी आपण घरचे जे बी सोर्सेस आहेत आपले प्रोटीन घेण्याचे, त्याची जी बायो अवेलेबिलिटी असते ना, म्हणजे जे प्रोटीन ॲब्झॉर्प्शनचं पर्सेंटेज असतं, ठीक आहे, ते कमी असतं. म्हणजे आपण घरी जे काही खातो ना ते 100% प्रोटीन ॲब्झॉर्ब होत नाही, पण जे वे प्रोटीन आहे ना त्याचं ॲब्झॉर्प्शन 95 ते 100% असतं. ठीक आहे, तर हे घेण्याचे हेच कारण. तर याच्यामध्ये भेटतं मला 24 ग्राम प्रोटीन. पीनट बटरपेक्षा याच्यामध्ये प्रोटीन कमी भेटतं पण ॲब्झॉर्प्शन पूर्ण होतं. तर हे घेण्याचं तेच कारण आहे. तर प्रोटीन पाहिजे सगळ्यात मेन. प्रोटीन रिकव्हरी जरा फास्ट होईल, ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं त्याच्यामुळे. बाकी एवढंच सांगायचं होतं की बा पीनट बटर आणि वे प्रोटीन मी का घेतो. तर एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.